नमस्कार प्रेक्षक हो, मी सांज तुमचं स्वागत करते। सध्या परेश मोकाशी यांच्या नाच ग घुमा या चित्रपटाला मराठी प्रेक्षक वर्ग आणि एकूणच सगळे सिनेप्रेमी भरभरून प्रतिसाद देत आहेत। नाच ग घुमा या चित्रपटाचा विषय हा वर्किंग वुमेन आणि तिचा तिसरा हात म्हणजे तिच्या घरातली मोलकरीण यांच्या नातेसंबंधावर आणि त्यांच्या आव्हानावर भाष्य करणारा आहे। त्यामुळे समाजातल्या प्रत्येक स्त्रीला तो जवळचा विषय झाला आहे आणि प्रत्येकीला वाटतं आहे की ती तिची स्टोरी आहे। दिग्दर्शक परेश मोकाशी आणि लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांनी दोन वर्किंग वुमेन अर्थात एक जिचा 5 आकडी पगार आहे अशी स्त्री आणि दुसरी जी एकाच घरात 12 तास एक मोलकरीण म्हणून काम करते अशा दोन स्त्रियांचं आयुष्य या चित्रपटातून मांडले आहे। विषय जरी गंभीर असला आणि सामान्य माणसाच्या घरातला असला तरीही तो सहजरित्या प्रेक्षकांच्या काळजाला कसा भिडेल याचा उत्तम प्रयत्न नाच ग घुमा या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी केला आहे। एका स्त्रीचं जीवन हे समोरच्या व्यक्तीला जरी एका लहान गोष्टीभोवती फिरत आहे असे वाटत असले तरी तिच्यासाठी ते एक मोठं युद्धच असतं जे तिला कोणत्याही परिस्थितीत जिंकायचं असतं। या चित्रपटात वर्किंग वुमेनसाठी मोलकरीण हा फार जिव्हाळ्याचा आणि गंभीर विषय आहे। जर मदतीला मोलकरीण नसेल तर महिलेने एकटीने घर कसं सांभाळायचं, जेवण, मुलांच्या आवडीनिवडी, घरातल्या इतरांचे हट्ट कसे पूर्ण करायचे हा अतिशय मोठा प्रश्न तिच्या समोर रोज सकाळी आ वासून उभा असतो। याची जाणीव हा चित्रपट प्रकर्षाने करून देतो। नाच ग घुमा या चित्रपटात प्रथमच मोलकरीण आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यातील ओढाताण दाखवली आहे। आपल्या घरातले घरकाम करून आपल्या मुलाला शेजारच्या जीवावर सोडून तिसऱ्याच्या घरात काम करणं, त्यांचं घरकाम करणं सोपं नसतं हे हा चित्रपटातून बघताना रसिक प्रेक्षकांना जाणवेल आणि मोलकरणीकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल। चांगली मोलकरीण मिळणं हा जसा नशिबाचा भाग आहे पण मिळालेली मोलकरीण टिकवण्यासाठी मालकिणीने काय काय केले पाहिजे याची शिकवण ही या चित्रपट नकळत देऊन जातो। पण मला असं वाटतं ह्या चित्रपटातून नाण्याची एकच बाजू जास्ती दाखवली गेली आहे, पण दुसरी बाजू म्हणजेच कधी कधी असेही होते की घर मालकीण बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी मोलकरणीच्या समजून घेते आणि त्याचा मोलकरीण गैरफायदा पण घेते। असो, नाच ग घुमा या चित्रपटात असेही दाखवले आहे की घर मालकीण आणि मोलकरीण यांचं तुझ्या वाचून जमेना आणि तुझ्या वाचून करमेना असे आहे। चित्रपटातील कलाकारांबद्दल बोलायचे झाल्यास मुक्ता बर्वेने खूपच सुंदर काम केले आहे। मुक्ता एक चतुरस्र अभिनेत्री आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होते। अभिनेत्री नम्रता सांभेरराव हिने मोलकरणीचे पात्र अतिशय उत्तमरित्या साकारले आहे। याशिवाय मायरा वैकुळ, सारंग साठे, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत यांनीही त्यांच्या भूमिका चोख निभावल्या आहेत। थोडक्यात नाच ग घुमा हा चित्रपट तुम्हाला दुसऱ्यांच्या अडचणी समजून घ्या, संयम ठेवा हे शिकवतो। मला असं वाटते की नाच ग घुमा हा कंप्लीट एंटरटेनमेंट पॅकेज पिक्चर आहे जो तुम्हाला भावुकही करेल, हसवेलही आणि नकळत एक शिकवणही देऊन जाईल। हा पिक्चर पूर्णपणे पैसा वसूल पिक्चर आहे जो रसिकांनी चित्रपटगृहात जाऊनच बघावा। तर रसिका हो, या चित्रपटाच्या निमित्ताने शक्य असल्यास तुमच्या घरातील आशाताईंना सुद्धा नाच ग घुमा बघायला घेऊन जा आणि ह्या निमित्ताने आपापसातील वादविवादही मिटवा। रसिका हो, तुम्हाला नाच ग घुमा आणि चित्रपटाचा रिव्ह्यू कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मराठी सिनेविश्वातील मसालेदार बातम्या आणि चित्रपट रिव्ह्यूज यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूया, तिथपर्यंत मी सांज तुमची रजा घेते। थँक्यू।